नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कावेरीच्या नावावर बाबांनी 80% प्रॉपर्टी केलेली आहे. त्यामुळं कावेरीला या घरातून कोणीच बाहेर काढू शकत नाही असं कावेरीने सगळ्यांना सांगितलेलं असतं. ते प्रॉपर्टीचे जे पेपर्स असतात ते पेपर्स सर्वांना दाखवलेले असतात आणि तेव्हा मात्र आता कावेरीने पुढचा निर्णय घेतलेला असतो, तो म्हणजे अमृताला घराबाहेर काढण्याचा. कारण कावेरी म्हणते की मी या घरची मालकीण आहे, तर या घरामध्ये कोणी यायचं, काय करायचं हे सगळं ठरवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त माझा आहे. त्यामुळं या घरामध्ये कोण राहणार हे मी ठरवणार आहे असं म्हणत तिने अमृताला घराबाहेर काढायचं ठरवलेलं असतं. आणि त्यानंतर माने जो निर्णय घेतलेला आहे कावेरीचा लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करायचा आणि कावेरीला आता सांगितलेलं आहे की तुला मी एक संधी देते. एवढंच काय तर कावेरी मालकीण झालेली आहे. त्या क्षणी कावेरीच्या हातामध्ये आता घराच्या चाव्या सुद्धा आलेल्या आहेत. हे सगळं कशा पद्धतीने घडणार आहे ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इकडे आता रिव्ह्यूला सुरुवात करूया. मला खूप राग आलेला असतो कारण त्या व्हॉइस रेकॉर्डिंग मध्ये स्पष्टपणे कावेरीचा आवाज येत असतो आणि त्या श्रीकांतला तर मारून टाकणार आहे, संपवणार आहे अशा पद्धतीचे शब्द त्याच्यामध्ये असतात आणि ते ऐकून धक्का बसलेला असतो. आणि म्हणूनच माने कावेरीचा हात धरलेला असतो आणि चल आत्ताच्या आत्ता मी तुला या घराच्या बाहेर काढत आहे असं म्हणत खेचतच तिला बाहेर आणलेलं असतं. त्यांचे वकील असतात, त्या वकिलांच्या समोर हे सगळं चाललेलं असतं आणि तेव्हा मात्र सांगितलं जातं की तुला या घराच्या बाहेर निघावंच लागणार आहे असं म्हणत माने कावेरीला खेचत बाहेर आणलेलं आहे. आणि तेव्हा मात्र या गोष्टी घडत असतात. परंतु यश सुद्धा कावेरी सोबत बाहेर पडलेला असतो आणि मा म्हणते की तू या घरात यायचंच नाही. कारण यशने स्वतःहून सांगितले की मी कावेरीला साथ दिलेली आहे, मी तिला कधीच अंतर देणार नाही. कारण आज माझा जीव वाचलेला आहे, आज जो मी जिवंत आहे ते फक्त आणि फक्त कावेरीमुळे असं सांगितल्यानंतर मात्र आता गोष्ट एवढी भयानक घडलेली असते आणि कावेरी त्या क्षणी एक पेपर जो आहे तो त्या दरवाजातून आत ढकलते आणि दरवाजा लावलेला असतो तो उघडते. आता प्रश्न पडतो की नक्की काय झालं अचानक, म्हणजे हे सगळं काय घडतंय हा प्रश्न पडलेला असतो. आणि मग कावेरी तो दरवाजा उघडते. कावेरी ज्या क्षणी तो दरवाजा उघडते तेव्हा सगळेजण पाहत राहतात. तिथे वकील असतात. मा म्हणत असते की तुला या घरात येण्याचा अधिकार नाही, हे घर माझं आहे आणि मी ठरवणार आहे की इथं काय करायचं आहे. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. कावेरी म्हणत असते की नाही, चुकताय तुम्ही, या घरची मी मालकीण आहे असं म्हणत तिने ते पेपर्स सगळ्यांच्या पुढे पकडलेले असतात. सगळेजण म्हणत असतात की आता हाही काय फालतूगिरी चालली आहे तुझी, म्हणजे तू कशावरूनही आम्हाला सांगणार का तू मालकीण आहे आणि तू हक्क गाजवत राहणार का. तेव्हा कावेरी म्हणते की हे पेपर, मी या घरची सून आहे आणि मी या घरची मालकीण आहे असं कावेरी सगळ्यांच्या समोर तिथं सांगत असते. तेव्हा मात्र सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलेला असतो. तेवढ्यात वकील साहेब तिथे येतात आणि कावेरी म्हणते बघा बघा घ्या ते पेपर. वकील साहेब म्हणतात की हो मी पाहतो त्या पेपरमध्ये काय लिहिलंय ते. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र वकील साहेब ते पेपर घेतात. कावेरीने सांगितलेलं असतं की मी या घरची मालकीण आहे आणि म्हणूनच आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो. त्याच वेळी इकडे कावेरी जेव्हा ते पेपर पाहते आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र कावेरी म्हणत असते की हे माझे पेपर्स आहेत आणि या पेपर्सनुसार आता मी या घरची मालकीण आहे. आता मात्र इकडे धक्का बसलेला असतो, कळतच नाहीये की सगळ्यांना काय करायचं. तेव्हा सगळेजण पाहू लागतात आणि त्याचबरोबर जेव्हा या सगळ्या गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र आता कावेरीने सांगितलेलं आहे, तिने तिचा मालकी हक्क दाखवलेला आहे. सगळेजण पाहत राहतात. तेव्हा वकील साहेब म्हणतात की हो या बोलतायत ते खरं आहे, ही प्रॉपर्टी यांच्या नावावरती आहे. आता मात्र खूप मोठा धक्का बसलेला असतो. प्रॉपर्टी कावेरीच्या नावावर कशी,
तेव्हा कावेरी सांगत असते की या प्रॉपर्टीची 80% मालकीन मी आहे. बाबांनी 80% प्रॉपर्टी ही माझ्या नावावर केलेली आहे. आता मात्र धक्का बसतो. सगळेजण म्हणू लागतात की काय हे सगळं खोटं आहे. तेव्हा वकील साहेब म्हणतात की नाही, हे सगळं खरं आहे, अगदी बरोबर आहे. कारण जेव्हा ही प्रॉपर्टीचे पेपर्स यांनी दिलेले आहेत त्याच्यावरती फक्त श्रीकांत साहेबांची सहीच नाही तर शिक्का सुद्धा आहे. त्यामुळे हे प्रॉपर्टी पेपर खरे आहेत. तेव्हा यश पुढे येतो. यश सांगू लागतो की हो, ही प्रॉपर्टी कावेरीच्या नावावरती आहे आणि आता कावेरी या घराची मालकीण आहे. हे ऐकल्यानंतर आता सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि कावेरीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन जे आहेत ना ते पाहण्यासारखे असतात. कावेरी जाम खुश असते. सगळेजण आवासून पाहत असतात. कावेरी म्हणते, कसं आहे माहितीये का, तुमचे वकील आहेत ना, त्यांची पण बोलती बंद झाली आहे ते पेपर वाचून. ज्या भाषेत कावेरी बोलत असते ते ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलेला असतो आणि सगळेजण पाहत असतात. तेव्हा मात्र मा समोर येते. यश सांगू लागतो की हो, जेव्हा बाबांना हॉस्पिटलमधून घरी आणलं तेव्हा बाबांनी तिजोरीकडे बोट करून मला दाखवलं. मग मी त्या तिजोरीतील ते पेपर काढले आणि पाहिलं तर खरंच बाबांनी 80% प्रॉपर्टी ही सुनेच्या मालकीची हक्काची आहे असं सांगितले, म्हणजेच पर्सनली यशच्या बायकोच्या. ते पेपर जेव्हा यामिनी घेते आणि वाचायला सुरुवात करते तेव्हा मात्र यामिनी म्हणते की काय हे सगळं, मी असताना बाबांनी ही प्रॉपर्टी हिच्या नावावर केलीच कशी, हा प्रश्न यामिनी उभा करते. म्हणजेच यामिनीला म्हणायचंय की मी मालकी नसायला पाहिजे होतं, ही कोण लागून गेली. तेव्हा यश सांगतो की आम्ही तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, आमच्या नात्याबद्दल बाबांना सगळं माहिती होतं आणि बाबांना माहित होतं की आमचा प्रवास हा खडतर असणार आहे, म्हणूनच बाबांनी हे सगळं केलेलं आहे. यामिनी म्हणत असते की नाही, हे सगळं खोटं असणार आहे. तेव्हा यश सांगू लागतो की हो, खोटं कसं असेल, हे सगळं खरं आहे. कारण ही जी प्रॉपर्टी आहे ती कावेरीच्या नावावर केलेली आहे. तेव्हा यामिनी म्हणत असते की हा कागदाचा तुकडा दाखवून तुम्ही आम्हाला फसवू शकत नाही. तेव्हा यश म्हणतो की हे बघ, मी कोणाला काही फसवत नाहीये, वकिलांनी सुद्धा सांगितलेलं आहे. पण माझा पुढचा प्रश्न असतो तो म्हणजे, जरी ही प्रॉपर्टी सुनेच्या नावावर केलेली आहे असं सांगितलंय ना त्याच्यामध्ये, मग मला एक कळत नाहीये की कावेरीच्या नावावर कशी होऊ शकते. कारण तेव्हा तर यशचं लग्न झालेलं नव्हतं, म्हणजे ऑब्विसली ही प्रॉपर्टी त्यांनी अमृताच्या नावावर केलेली असणार आहे. तेव्हा कावेरी म्हणते की बरोबर आहे, याच्यामध्ये असं नमूद केलंय की यशच्या बायकोच्या नावावरती, पण आत्ता कायद्याने मी यशची बायको आहे, त्यामुळं या घराची 80% मालकीन मी आहे. त्यामुळे या घरामध्ये कोणी राहायचं, काय करायचं हे मी ठरवणार आहे. अमृताचं तोंड तर पाहण्यासारखं झालेलं असतं आणि वकील साहेब म्हणतात की हे सांगतायत त्या बरोबर आहे, त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. तेव्हा यश सांगत असतो की हो, मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण बाबांना आमच्या नात्याबद्दल माहिती होतं आणि म्हणूनच बाबांनी या गोष्टी केलेल्या आहेत असं यशने सांगितलेलं असतं. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि मात्र बोलायला सुरुवात करते की नाही, हे शक्यच नाहीये. तेव्हा कावेरी म्हणते की तुम्ही नाकारू शकत नाही, कारण काहीही झालं तरीही मी या घरची मालकीण आहे, ही गोष्ट तुम्हाला नाकारता येणारच नाही असं कावेरीने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. तेव्हा यश म्हणतो की ही गोष्ट खरी आहे, तू असं नाही म्हणू शकत की कावेरी या घरची मालकीण नाहीये, कावेरी या घरची मालकीण आहे असं यश सांगत असतो. तेव्हा कावेरी म्हणत असते की चला बाजूला व्हा, आता या घरामध्ये कोण राहणार आहे, काय करायचंय ते मी ठरवणार आहे आणि तुम्ही मला या घरातून बाहेर काढू शकत नाही. मनातल्या मनात कावेरी म्हणत असते की यश मला माफ करा, खरं तर मी या कागदाचा वापर असा करायला नको होता असं कावेरी सांगू लागते. तेव्हा मात्र यश म्हणत असतो की काय करायचं नक्की, या सगळ्यातून कसा मार्ग काढायचा ही गोष्ट कळतच नसते. यशला सुद्धा काळजी वाटत असते की आता काय होणार पुढे,
कारण कावेरीला घराबाहेर काढत होते, त्यासाठी कावेरीने ही गोष्ट वापरलेली आहे, ही यशला सुद्धा माहिती आहे. मग कावेरी आता येते, आल्या आल्या तिचा मोर्चा वळतो, तो म्हणजे अमृताकडे. कावेरी अमृताकडे येते आणि म्हणते की चला, या घराशी ज्यांचा संबंध नाहीये त्यांनी आत्ताच्या आत्ता या घरातून बाहेर जायचं. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मा तिथे येते आणि म्हणते की मला या घरात राहायचंच नाहीये. जे तुझ्या मालकीचं आहे ना, हे घर आम्ही खूप कष्टाने उभं केलं होतं, काडी काडी जमून उभं केलं होतं, पण आज तू या घरावरती हक्क गाजवते. तुला लुबाडायचं होतं आम्हाला आणि तुला ते तू केलेलं आहे आणि फायनली तुझी इच्छा पूर्ण झाली. या आम्ही आत्ताच्या आत्ता यमुना त्या चाव्या माझ्याकडे दे. यमुना त्या चाव्या काही सोडायला तयार नसते. मा म्हणते की आत्ताच्या आत्ता मला त्या चाव्या माझ्याकडे हव्या आहेत. मी सांगितलंय ना, यमुनाला त्या चाव्या हातातून काही केल्या द्यायच्या नसतात. माने मात्र हट्ट केलेला असतो की त्या चाव्या माझ्या हातात आल्या पाहिजेत. माने त्या चाव्या घेतलेल्या असतात आणि त्या चाव्या कावेरीच्या हातात दिल्या जातात. आता मात्र सगळेजण पाहत राहतात, कारण कावेरीच्या हातात मा स्वतःहून चाव्या देत आहेत. तेव्हा मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. आता करायचं काय, हा मोठा प्रश्न उभा राहतो. कारण कावेरीच्या हातात चाव्या दिलेत, कावेरी या घरची मालकीण झाली आहे, म्हणजे पुढे काय, हा मोठा प्रश्न आहे. परंतु कावेरीने त्या घरावरती हक्क सांगितलेला आहे. कारण काहीही झालं तरीही एक गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की कावेरी मालकीण आहे आणि मा म्हणते की आता मला या घरामध्ये राहायचंच नाही. कारण काहीही असलं तरीही माचं म्हणणं आहे की जी गोष्ट हिची आहे ती तिलाच राहू दे. आत्ताच्या आत्ता मी या घराच्या बाहेर पडत आहे. आता मा घराच्या बाहेर पडली की माच्या पाठोपाठ बाहेर पडते, ती म्हणजे यमुना, त्यानंतर पौर्णिमा, अमृता, सगळेच बाहेर येतात. आणि मग त्यांच्या डोक्यात प्रश्न सुरू होतात. आणि त्याच वेळी तेवढ्यात उदय तिथं आलेला असतो आणि त्यासोबतच इकडे उदय तिथे येतो आणि म्हणतो की मा, मला सांग, 80% प्रॉपर्टी तिच्या नावावर झाली, पण 20% प्रॉपर्टीचे तर आपण मालक आहोत ना. मग आपण या घरातून का बाहेर पडायचं? मी आहे ना, मी सगळं पाहिल, काळजी नको करूस, असं सांगितलं जातं. आणि तेव्हा मात्र आता माने सांगितलेलं असतं त्या पद्धतीने गोष्टी घडत असतात. आणि मा म्हणते की नाही, मला राहायचंच नाहीये. तेव्हा पौर्णिमा म्हणू लागते की अहो तुम्ही तुमचाच काय विचार करताय? अहो माझ्या मुलाचा विचार करा, आमचं काय होणार आहे? तुम्ही तुमचा विचार करताय मान्य मला. ती म्हणते की आत्ताच्या आता ॲम्ब्युलन्स बोलव, मला जायचंय, यांना घेऊन जायचंय सोबत, मी माझ्या माहेरी जाईल, असं माने ठरवलेलं असतं. आता मात्र बोलायला येते ती म्हणजे विद्या. विद्या म्हणते की कावेरी वहिनी, तुम्ही मालकीन तर झाला या घराचे, पण मा या घरातून गेल्या ना. आता विद्याला वाईट वाटू लागतं की कावेरी मालकीन झाली पण या घरात कोणीच राहिलं नाहीये. तेव्हा कावेरी म्हणते की मला कधीच मालकीन नव्हतं व्हायचं. जर या घरामध्ये माझी सासूच नसेल तर मी काय करणार आहे मालकीन होऊन, असं कावेरीचं म्हणणं असतं. कावेरी म्हणते की नाही, काहीही झालं तरी मला या घरामध्ये माझी सासू, माझी माणसं या सगळ्यांच्या सोबत राहायचं आहे, असं कावेरी सांगत असते. तेव्हा मात्र कावेरी म्हणते की मला ना माझी सासू हवी आहे, मला या घरावरती मालकी हक्क नाही सांगायचा. मला घराच्या बाहेर काढत होते, या एकाच गोष्टीसाठी मी हे केलं होतं, परंतु मला कोणावर कसलाच मालकी हक्क सांगायचा नाही, असं कावेरी इकडे सांगत असते. यश पण धावतच माच्या मागे जातो. माने हे घर सोडून जाऊ नये असं यशला सुद्धा वाटत आहे आणि म्हणूनच यश इकडे मागे मागे आलेला असतो. तेव्हा उदय म्हणत असतो की काळजी करू नको मा, मी सगळं बघेल, या घराची जबाबदारी घ्यायला मी तयार आहे, असं उदयने सांगितलेलं असतं. आणि तेव्हा मात्र उदयने आता घराची जबाबदारी घ्यायचं ठरवलेलं असतं. तेव्हा कावेरी आणि यश दोघंही येतात. यश म्हणतो की मा, या घराच्या बाहेर नको जाऊस तू, एक संधी दे कावेरीला, तिला स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी एक संधी दे, असं यश सांगू लागतो. तेव्हा मात्र मा म्हणत असते की चालेल,
आणि माच्या चेहऱ्यावरचे हावभाव चेंज होतात. माने वेगळंच काहीतरी ठरवलंय असं वाटत असतं. मा म्हणते की चालेल, तुला वाटतंय ना तुझ्या बायकोला एक संधी द्यावी, चल देते मी एक संधी तुझ्या बायकोला. तेव्हा मात्र सगळेजण पाहू लागतात. आता सगळ्यांना धक्का बसतो की का कावेरीला एक संधी का दिली जाते हा प्रश्न सगळ्यांच्या पुढे असतो. अमृताचं तोंड तर पाहण्यासारखं झालेलं असतं. कारण आता कावेरी यशची बायको आहे. या घरची सून होण्यासाठी तिला एक संधी दिली जाते. ही गोष्ट अमृताला काही पटलेली नसते. परंतु माने आता यमुनाला सांगितलेलं असतं की जा, तुझ्या वहिनीचा गृहप्रवेश करायचा आहे, जा लवकर, कारण आता गृहप्रवेशाची तयारी करायला घे, असं इकडे सांगितलं जातं. तेव्हा मात्र आता मा हे सगळं बोलत असते. मा म्हणत असते की चला, यशलाही बरं वाटतं, फायनली काहीतरी चांगलं घडतंय असं यशला वाटत असतं. आणि मग कावेरी आणि यश या दोघांचाही गृहप्रवेश होणार असतो. आणि माने उंबरट्यावरती माप ठेवलेलं असतं. कावेरीला सांगितलं जातं की ये माप ओलांडून ये. कावेरी स्वतःच्या हाताने कावेरीचा गृहप्रवेश करत आहे आणि कावेरी माप ओलांडून घरात येते. पण त्यानंतर सगळ्यात मोठं संकट असतं ते म्हणजे जेव्हा कावेरी ते माप ओलांडते, घरात येते आणि त्या क्षणी दारात तिथं काचा पडलेल्या असतात. कावेरीच्या पायांमध्ये त्या काचा घुसलेल्या असतात. कावेरी तिथं ती लंगडत लंगडत चालत असते. तेव्हा मा म्हणते की तुला काय वाटलं, तू लक्ष्मी म्हणून या घरात आली असली तरी मी कडक लक्ष्मी बनून तुला त्रास देत राहणार आहे. 1 महिन्याच्या आत मी माझ्या मुलाला माझ्याकडे मिळवून तुला या घराच्या बाहेर हाकलणार आहे. तुला काय वाटलं एवढं सहजासहजी हे तुला मी लुबाडू देईल? नाही, कधीच नाही, असं मा बोलत असते. आणि तेव्हा मात्र कावेरीलाही धक्का बसलेला असतो. कावेरी म्हणत असते की पण मा मात्र ऐकायलाच तयार नसते. मा म्हणत असते की आता मी निर्णय घेतलेला आहे आणि आता मी ठरवणार आहे, असं म्हणत माने कावेरीला 1 महिन्याचं चॅलेंज दिले आणि 1 महिन्यात कावेरी स्वतःला सिद्ध करून दाखवणार की ती कशी योग्यतेची आहे. हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.